आता पाहूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिलला 10 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस। वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी नुकसान भरपाईची नोटीस बजावली। सियानं सुनावणी दरम्यान आपले वकील दुसरे असल्याचं सांगितल्यानं वाद। पुण्यामध्ये आणखीन एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगच्या नावानं धमकी। व्यापाऱ्याकडे 2 कोटीच्या खंडणीची मागणी। उत्तम नगर पोलिसात गुन्हा दाखल। शुभम लोणकरच्या नावानं धमकी देण्यात आली। भीमाशंकरच्या परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू। पावसामुळे प्रवाहित भीमा नदीला आलेल्या प्रवाहाचं ओटी भरून विधिवत जलपूजन। भीमा नदी प्रवाहित झाल्यानं शेतकरी, नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये समाधानाचं वातावरण। पुण्यातल्या खेड तालुक्याच्या डोंगराळ भागामध्ये अन्न आणि पाण्याची तीव्र टंचाई। वानरांसह अनेक वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव। वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात, नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण। नारायणगाव बाजारामध्ये आवक वाढल्यानं टोमॅटोच्या भावामध्ये घसरण। बाजारामध्ये 60,000 क्रेट्स इतकी विक्रमी आवक। टोमॅटो क्रेटला 100 ते 350च्या दरम्यान बाजारभाव। एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या पीएसआय पदांची भरती करा। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी। 196 जागा रिक्त असल्याची माहिती समोर। पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पुणे पालिकेचा महत्त्वाचा निर्णय। 9 आणि 10 तारखेला पालिका पाणी कपात मागे घेणार। वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय होणार नाही यासाठी निर्णय। पुण्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार। विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची चाचपणी सुरू। पालिका आयुक्त नवल किशोर राव यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यामध्ये कमालीची घट। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव यांच्या मुसाफिर यात्रेचा श्रीगोंद्यामध्ये समारोप। कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती। यात्रेदरम्यान भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर 3,500 किलोमीटरचा प्रवास। जालन्याच्या करडगाव येवला शिवारातील पाणंद रस्त्याची दुरवस्था। पावसामुळे चिखल आणि पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कसरत। रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये केवळ 42% जलसाठा शिल्लक। त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत जलसाठा आरक्षित। शेतीसाठी पाणी सोडण्यावर निर्बंध। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामीणसह शहरी भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी। काही ठिकाणी शेतामध्ये पाणी भरलं तर काही ठिकाणी नदीला पूर। संग्रामपूर तालुक्यामधल्या केदार नदीला आला पूर। मध्यरात्रीच्या पावसानं गोंदियाला दिलासा। पावसामुळे खरीप पेरणीला मिळणार वेग। मध्यरात्री सुमारे 2 तास जोरदार पावसाची हजेरी। उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा।